शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर आली. आता शेतकऱ्यांना नमोचा हप्ता 2,000 ऐवजी 7,000 रुपये मिळणार. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 7,000 रुपये मिळणार. महाराष्ट्र शासन शेतकऱ्याला मोठा बोनस देणार. आता फक्त ही 2 कागदपत्र आवश्यक. ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र आहे त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 7,000 रुपये हप्ता मिळणार. पीएम किसानचा हप्ता जमा झाला, त्याचबरोबर नमोचा देखील 7वा हप्ता जमा झाला होता. नवीन वर्ष सुरू झालं. आता लोकांना प्रतीक्षा आहे की केव्हा नमो शेतकरीचा पुढचा तजमा होईल, आणि त्यातच शासनाने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आता शेतकऱ्यांना नमोचा हप्ता 7,000 रुपये मिळणार आहे. राज्य शासनाकडून दरवेळी 2-2 हजार रुपयांचाच हप्ता फक्त मिळायचा, पण यावेळेस काही विशेष शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे हे 2 कागदपत्र आहे त्या शेतकऱ्यांना आता नमोचा हप्ता 2,000 ऐवजी 7,000 रुपये मिळणार आहे. जे शेतकरी हे 2 कागदपत्रे घेऊन येतील त्यांनाच आता हे 7,000 रुपये मिळणार आहे. रकमेमध्ये आता वाढ झाली आहे. 2,000 रुपयांमध्ये तब्बल 5,000 रुपये वाढ करून 7,000 रुपयांचा हप्ता देण्यात आलाय. फक्त 2 कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. सरकारच्या माध्यमातून जवळपास 46,85,000 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ही दरवेळी वर्ग करण्यात येत असते, पण यावेळेस ती रक्कम आता वाढवण्यात येणार आहे, कारण की आताचा हप्ता 7,000 होणार. फक्त 2 कागदपत्र जो आहे ते तुमच्याकडे असणं आता गरजेचं आहे. मग नेमकी कोणते आहेत हे 2 पुरावे? काय आहे पात्रता? 7,000 रुपये मिळवण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील? कोणत्या शेतकऱ्याला 7,000 रुपये मिळणार आणि कोणाला मुकावे लागणार? चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली असून 7,000 रुपये निधी देणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक नवीन शासन निर्णय GR निर्गमित केला आहे, ज्यामध्ये काही नवीन अटी आणि तरतुदींचा समावेश आहे. त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी वाढीव आर्थिक तरतुदीला सुद्धा मंजुरी दिली आहे आणि शेतकऱ्यांसाठी अखेर ही सुखद बातमी समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जवळ 2 कागदपत्रे आहेत त्यांनाच हा विशेष धनलाभ मिळणार आहे. तब्बल नमो शेतकरी योजनेचा 7,000 रुपयांचा फायदा मिळणार आहे. या योजनेसाठी लागणारे 2 कागदपत्रे, पात्रता निकष आणि नवीन नियम आज आपण सविस्तरपणे समजून घेतोय. कोणत्या जिल्ह्यांमध्ये या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे ते देखील आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, ही योजना एका वेगळ्या स्वरूपात राबवण्याचा विचार सरकारने केला आहे. दरवेळी नमो शेतकरी योजनेअंतर्गत जसे 2,000 रुपये यायचे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 रुपये यायचे, म्हणजे शेतकऱ्याला वर्षाकाठी नमोचे 6,000 आणि पीएम किसानचे 6,000 असे एकूण 12,000 रुपये मिळायचे. परंतु शासनाने आता एक वेगळा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आता सर्व शेतकरी आनंदी झाले आहेत. यामुळे आता नमो शेतकरी योजनेद्वारे शेतकऱ्यांना 7,000 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की ही योजना नेमकी कुठे आहे? कोणत्या राज्यामध्ये ही योजना चालू आहे? हे कसे शक्य आहे? तर पहा, आंध्र प्रदेश राज्यामध्ये ही योजना प्रभावीपणे राबवली गेली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शेतकऱ्यांना 5,000 रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत जाहीर केली आहे. तिथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 7,000 रुपये रोख रक्कम जमा झाली आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा असाच निर्णय घेण्याचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासनाकडून देखील 2 महत्त्वाची कागदपत्रे सरकारच्या पोर्टलवर शेतकऱ्यांकडून मागवण्यात येत आहेत. तरच या वाढीव योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. सर्वच शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची खरी पात्रता तपासली जाणार आहे आणि त्यानंतरच हा लाभ त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर केला जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जे शेतकरी आपले कागदपत्र सादर करतील आणि जे या अटींचे पालन करतील त्यांनाच 7,000 रुपये मिळतील, अन्यथा फक्त नियमित 2,000 रुपये मिळणार आहेत. 46 लाख शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यामुळे त्वरित कोणती 2 कागदपत्रे आहेत, कोणते क्षेत्र पात्र आहे आणि कोणाला हे पैसे मिळणार आहेत हे नियम सविस्तरपणे जाणून घेऊया. पहा, महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवताना सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा लाभ एकदम मिळणार नसून महाराष्ट्रातील केवळ 10 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवली जाणार आहे. लक्षपूर्वक ऐका, फक्त 10 जिल्हे. आता 36 जिल्ह्यांपैकी या 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यान्वित केली जाईल. मग ते कोणते जिल्हे आहेत आणि कोणाला आधी पैसे मिळणार याबद्दल आपण माहिती घेऊया. या योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला असून त्यामध्ये पहिले 10 जिल्हे समाविष्ट असतील आणि त्यानंतर हळूहळू उर्वरित जिल्ह्यांमध्ये याचा विस्तार केला जाणार आहे. याद्वारे जी 2 कागदपत्रे सरकार तुमच्याकडून मागत आहे ती नीट समजून घ्या. याची प्रक्रिया पूर्णपणे नवीन आहे.
पूर्वी नमोचे हप्ते आपोआप जमा होत होते, पीएम किसानचा हप्ता सुद्धा आपोआप जमा झाला असेल, पण आता 5,000 रुपये वाढीव निधी द्यायचा असल्याने याची पद्धत थोडी बदलण्यात आलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसानचे 2,000 रुपये तुम्हाला आले असतील ती केंद्र सरकारची योजना आहे आणि हे जे 7,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत त्यात बदल आहे. तुम्हाला जर पीएमचे पैसे आले असतील आणि तुम्ही निर्धास्त राहाल की नमोचे 7,000 आपोआप येतील तर तसे मुळीच होणार नाही. नमोचे केवळ 2,000 रुपये येतील आणि नियमात बसणाऱ्यांनाच 7,000 रुपये येऊ शकतात. त्यामुळे पात्रता काळजीपूर्वक पहा. 46 लाख शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यामुळे त्वरित कोणती 2 कागदपत्रे आहेत, कोणते क्षेत्र पात्र आहे आणि कोणाला हे पैसे मिळणार आहेत हे नियम सविस्तरपणे जाणून घेऊया. पहा, महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवताना सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा लाभ एकदम मिळणार नसून महाराष्ट्रातील केवळ 10 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवली जाणार आहे. लक्षपूर्वक ऐका, फक्त 10 जिल्हे. आता 36 जिल्ह्यांपैकी या 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यान्वित केली जाईल. मग ते कोणते जिल्हे आहेत आणि कोणाला आधी पैसे मिळणार याबद्दल आपण माहिती घेऊया. या योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला असून त्यामध्ये पहिले 10 जिल्हे समाविष्ट असतील आणि त्यानंतर हळूहळू उर्वरित जिल्ह्यांमध्ये याचा विस्तार केला जाणार आहे. याद्वारे जी 2 कागदपत्रे सरकार तुमच्याकडून मागत आहे ती नीट समजून घ्या. याची प्रक्रिया पूर्णपणे नवीन आहे. पूर्वी नमोचे हप्ते आपोआप जमा होत होते, पीएम किसानचा हप्ता सुद्धा आपोआप जमा झाला असेल, पण आता 5,000 रुपये वाढीव निधी द्यायचा असल्याने याची पद्धत थोडी बदलण्यात आलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसानचे 2,000 रुपये तुम्हाला आले असतील ती केंद्र सरकारची योजना आहे आणि हे जे 7,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत त्यात बदल आहे. तुम्हाला जर पीएमचे पैसे आले असतील आणि तुम्ही निर्धास्त राहाल की नमोचे 7,000 आपोआप येतील तर तसे मुळीच होणार नाही. नमोचे केवळ 2,000 रुपये येतील आणि नियमात बसणाऱ्यांनाच 7,000 रुपये येऊ शकतात. त्यामुळे पात्रता काळजीपूर्वक पहा. हा निर्णय घेण्यामागे महाराष्ट्र सरकारचे एक महत्त्वाचे कारण होते की राज्यामध्ये पीक विमा असेल किंवा कर्जमाफीच्या योजना यामध्ये बराच वेळ झाला आहे. तसेच काही भागांत पावसाच्या कमतरतेमुळे आणि काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यालाही 5,000 रुपयांची जादा मदत देण्याचा निर्णय झाला आहे, ज्यामुळे नमोचा 2,000 हप्ता आणि अतिरिक्त 5,000 असे मिळून 7,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. फक्त यासाठी नेमकी पात्रता काय असेल, कोणाला 7,000 रुपये मिळतील आणि 2 कागदपत्रे कोणती हे आपण समजून घेऊया. आता 10 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ही प्रक्रिया सुरू झाली असली तरी याचा अर्थ असा नाही की इतर जिल्ह्यांना लाभ मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे निवडले असून बाकी 26 जिल्ह्यांचा नंबर त्यानंतर लावला जाणार आहे. 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. तर पाहूया ते जिल्हे कोणते जिथे 7,000 रुपये थेट जमा होतील. तर पहा, अकोला जिल्हा. अकोल्यामध्ये ही योजना राबवली जाईल. तिथल्या शेतकऱ्यांना 7,000चा लाभ मिळू शकतो. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये देखील 7,000 रुपये येणार आहेत. तिथल्या शेतकऱ्यांना या नवीन योजनेचा फायदा मिळेल. राज्य सरकारकडून वाढीव अनुदान म्हणून 2,000 अधिक 5,000 रुपये दिले जाणार आहेत. गडचिरोली जिल्हा हा तिसरा जिल्हा आहे. तिथेही 7,000 रुपयांचे वितरण होईल. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 7,000 रुपयांचा नमो हप्ता वाटप केला जाईल. यासोबतच आणखी 7 जिल्ह्यांत नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. तिथेही हा हप्ता मिळेल. आता नेमके या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना 7,000 रुपये मिळणार, पात्रता काय आणि 2 कागदपत्रे कोणती याची माहिती घेऊ. पुढचा जिल्हा आहे परभणी. तिथेही 7,000 रुपये जमा होणार आहेत. राज्य सरकारकडून वाटपाला लवकरच सुरुवात होईल. नमोचा वाढीव हप्ता परभणी जिल्ह्यात देखील जमा होत आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा आहे. तिथे नमोचे 2,000 अधिक 5,000 अतिरिक्त अनुदान असे 7,000 मिळतील. तसेच मराठवाड्यातील जालना जिल्हा आहे. तिथेही 7,000 रुपये दिले जातील. अशा प्रकारे जिल्ह्यांची सविस्तर यादी प्राप्त झाली आहे. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाढले असून ते थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात येतील. ही रक्कम मिळवण्यासाठी सरकारने 2 कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यातले पहिले कागदपत्र आहे फार्मर आयडी. या फार्मर आयडीच्या आधारावरच तुम्हाला 5,000 रुपये जास्तीचे मिळणार आहेत. तुम्ही जर फार्मर आयडी काढला नसेल किंवा अप्लाय करून मिळाला नसेल तर कमेंट करा. तो लवकरात लवकर काढून घ्या, कारण त्याची पावती अपलोड करावी लागू शकते. ज्यांचे फार्मर आयडी कार्ड तयार आहे त्यांनाच हे वाढीव पैसे मिळतील. दुसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते उत्पन्नाचा दाखला आहे, कारण की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची जमीन कमी असते पण त्यांच्या घरामध्ये कोणतरी सरकारी नोकरीला असतो किंवा कोणी असा व्यक्ती असतो की जो सरकारी पेन्शन घेत असतो किंवा थोड्या जमिनीमध्ये अशी पिकं घेतली जातात की ज्याचं उत्पन्न प्रचंड होत असतं. त्यामुळेच उत्पन्नाचा दाखला देखील याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो.
आता खरं तर ही योजना सध्या आंध्र प्रदेशमध्ये लागू आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला 5,000 रुपयाचं अतिरिक्त अनुदान हे येणाऱ्या काळात पाहायला मिळू शकतं. परंतु त्यापूर्वी तुमचे जे फार्मर आयडी कार्ड आहे जे तुम्ही काढून घेणे गरजेचे आहे आणि तुमचा नवीन उत्पन्नाचा दाखला देखील तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आता तुम्हाला आत्तापर्यंत PM आणि नमोचे किती पैसे मिळाले कमेंटमध्ये कळवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.